निर्गम याचा 14 अध्याय 14 वचन. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. यस आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. किती अद्भुत वचन आहे परमेश्वराचं, की परमेश्वराचं वचन इथे काय सांगत आहे, की परमेश्वर जो आहे तो तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. हो, आपण आपलं सर्व ओझं, आपला सर्व भार हा आपण परमेश्वरावर टाकला पाहिजे, कारण परमेश्वरच आपल्याला सर्व अडचणीतनं बाहेर काढणारा आहे. हो प्रियानो, परमेश्वरच आपली लढाई लढत असतो. पण मनुष्याला हा गर्व किंवा हा गैरसमज आहे की तो स्वतःच्या याच्यावरती लढते, पण मनुष्य आपण काहीच करू शकत नाही. परमेश्वराचं सपोर्ट आपल्याला असणं खूप महत्त्वाचं आहे प्रियांनो. हो, आणि किती अद्भुत वचन आहे ना. तर आपल्याला हे जीवन जगत असताना कशाचीच भीती बाळगण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. हो, कारण परमेश्वराचं इतकं मोठं आश्वासन वचन आपल्यासोबत आहे. हो, जिवंत परमेश्वराचं जिवंत वचन आहे हे, की परमेश्वर म्हणते की तुम्ही शांत राहा. हो, आपण शांत, लीन, नम्र होऊन आपण परमेश्वराच्या चरणी राहिलं पाहिजे. परमेश्वरावरती आपण सर्वस्वी भार आपला सर्वस्व सोपवला पाहिजे. हो, खूप सुंदर आणि अद्भुत वचन आहे हे परमेश्वराचं. आणि आपले प्रत्येक वचन हे सत्य आहेत. हो, मनाला आपल्याला स्थिर, खंबीर करणारे आहेत, आधार देणारे आहेत. हो, जेव्हा मोशे हा लाल समुद्र दुभागून नेत होता लोकांना, तेव्हा तिथे परमेश्वर असं सांगत आहे की तू काय कर, शांत राहा. कारण मोशेचं वीक पॉईंट हा होता की तो काय जड ओठाचा आणि जड जिभेचा होता, तर त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हतं. तर तो परमेश्वराला म्हणतो की मी माझं जड ओठाचं जड जिभेचं आहे, तर मी कसं लोकांना काय सांगू आणि काय लोक माझं ऐकतील का. तर तरी परमेश्वर त्याला म्हणतो की तू जा. हो, तू जा आणि मी जसं सांगते तू ते कार्य पार पाड, तर मी तुझ्या काय आहे, सोबती आहे. तर परमेश्वराचं वचन इथं खूप अद्भुत रीतीने आपल्याला सांगत आहे की काय करा, तुम्ही शांत राहा, कारण परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. हो, आपलं कसलीही अडचण, संकट राहू द्या, हे आपण परमेश्वरावर सोपवून देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद पवित्र परमेश्वरा, सेनाधीशा, राजांच्या राजा, तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान, महिमा, आदर, सन्मान तुला देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, कारण त्या योग्यतेचा तू आहेस माझ्या राजा. हो दे बाप्पा, आजच्या ह्या सुंदरशा दिवसाबद्दल धन्यवाद करते माझ्या राजा. हे सुंदरशा वचनासाठी तुला धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. हो प्रभूजी, किती अद्भुत वचन आहे तुझंही, की तुम्ही शांत राहा, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. हो, यहोवा मसीहा आमच्यासाठी लढणारा आहे बाप्पा. हो परमेश्वरा, आम्हाला ह्या वचनावर चालण्यासाठी, ग्रहण करून राहण्यासाठी तू सहायता आणि मदत कर परमेश्वरा. इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन तुझ्या हाती सोपवून देते माझ्या राजा. ही छोटीशी विनंती धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा सर्वांसोबत राहो. थँक्यू.